नमस्कार, डॉक्टर दीक्षाज होमिओपॅथी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण थायरॉइडमुळे वाढणारं वजन आणि जसं हायपोथायरॉइडिझम आहे, हायपरथायरॉइडिझम आहे, या आजारांमध्ये झपाट्याने वजन काही वेळेला वाढायला लागतं काही पेशंटमध्ये। तर त्याच्यामागे काय कारण आहेत ते आज आपण पाहणार आहोत। त्याच्याबरोबरच हे वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणती 3 होमिओपॅथिक औषधं घेऊ शकता हे सुद्धा पाहणार आहोत। सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन सुद्धा जरूर प्रेस करा। आता काय होतं की थायरॉइड ही जी ग्रंथी आहे ती आपल्या शरीरात मानेमध्ये बटरफ्लाय शेपची, अगदी फुलपाखराच्या शेपची आहे आणि ती ग्रंथी काय करते तर T3 T4 नावाचे 2 हार्मोन्स तयार करते। हे हार्मोन्स आपल्या शरीरासाठी संप्रेरक आपल्या शरीरासाठी खूप गरजेची आहे। ही काय काय काम करतात तर आपल्या शरीराला ऊर्जा देणे आहे, त्याच्याबरोबर शरीराचं तापमान नियंत्रणात आणणे, हृदयाचे ठोके, बीपी यांच्यावर नियंत्रण करणे, त्याच्याबरोबरच शरीराचं मेटाबॉलिझम जे आहे, जे चयापचय प्रक्रिया आहे त्याचं नियंत्रण करणे सुद्धा हे हार्मोन्स करतात। त्याच्याबरोबर लहान मुलं आणि पौगंडावस्थेतील मुलं जी असतात त्यांच्या मेंदूची आणि हाडांची वाढ होण्यासाठी सुद्धा हे हार्मोन्स खूप गरजेचे असतात। आता हे थायरॉइड ही जी ग्रंथी आहे जर हे हार्मोन्स जे T3 T4 व्यवस्थितरित्या तयार करू शकली नाही तर काय व्हायला लागतं की मेनली आपला त्याचा परिणाम होतो की शरीरातील मेटाबॉलिझम जे आहे, जे चयापचय प्रक्रिया जी आहे ती स्लो डाऊन होते। हे मेटाबॉलिझम स्लो डाऊन झाल्या कारणाने काय होतं की आपण शरीरात ज्या कॅलरीज घेतो त्या कॅलरीज व्यवस्थितरित्या बर्न होत नाहीत आणि त्या कॅलरीज ते फॅट जे आहे, चरबी शरीरात साठायला लागते आणि वजन वाढायला लागतं। दुसरी गोष्ट होते वॉटर रिटेन्शन होतं, ज्याच्यामध्ये मीठ आणि पाणी जे आहे ते शरीरात साचायला लागतं। तिसरी गोष्ट होते की हे हार्मोन्स व्यवस्थितरित्या तयार झाले न करण्यामुळे त्याच्यामुळे काय होतं की शरीराला ऊर्जा मिळत नाही आणि त्याच्यामुळे सुस्ती, थकवा फार लवकर यायला लागतो आणि मग हालचाली कमी होतात आणि मग वजन जे आहे ते वाढायला लागतं। अशी ही कारणं आहेत याच्यामुळे थायरॉइड या आजारामध्ये वजन जे आहे ते वाढायला लागतं। आता हे वजन वाढलं असेल तर तुम्ही कोणती होमिओपॅथिक औषधं घेऊ शकता तर नंबर 1चं औषध आहे फ्युकस वेसिक्युलोसस मदर टिंक्चर। हे या थायरॉइडमुळे वाढणाऱ्या वजनासाठी अतिशय उपयुक्त आहे। त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला पचनाचे प्रॉब्लेम्स असतात, तुम्हाला कॉन्स्टिपेशन वारंवार होत असतं, असा जर त्रास असेल आणि तुम्हाला थायरॉइड आहे आणि वजन पण खूप वाढलेलं आहे तर तुम्ही हे औषध घेऊ शकताय। हे फ्युकस वेसिक्युलोसस मदर टिंक्चर तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये हे औषध घेता येईल। हे औषध तुम्ही 7 ते 10 थेंब अर्धा कप कोमट पाण्यात मिक्स करून दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय। अर्धा कप कोमट पाणी म्हणजे आपला तांब्यावरचा जो पेला असतो त्याच्यामध्ये अर्धा कप भरेल एवढं पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये 7 ते 10 थेंब तुम्ही हे औषध घेऊ शकता। याच्यापेक्षा जास्त डोसही दिला जातो, पण ते तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने तुमचं वजन किती वाढलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंगली आणि तुमची लक्षणं काय आहे त्यानुसार दिलं जाईल। नंबर 2चं औषध आहे कॅल्केरिया काप 13। हे औषध जे लोक फॅट फेअर असतात, जे खूप कोल्ड सेन्सिटिव्ह असतात, थंडी सहन करू शकत नाही, ज्यांना गोड खायला खूप आवडतं किंवा चॉक पेन्सिल हे खाण्याची जास्त इच्छा होते आणि त्यांना थायरॉइड आहे आणि वजन वाढत चालले असे लोक कॅल्केरिया काप 30 हे औषध घेऊ शकतात। हे औषध 3च थेंब घ्यायचे, 1 चमचा पाण्यात मिक्स करून हे औषध घेऊ शकताय, दिवसातून एकदाच हे औषध घेऊ शकताय। नंबर 3चं औषध आहे थायरॉइडिनम 30। आता ह्या नावावरूनच तुम्हाला कळलं असेल की हे औषध हायपोथायरॉइडिझमच्या केससाठी अतिशय उपयुक्त आहे। त्याच्याबरोबर पेशंटला थकवा येणे, पेशंटला पाल्पिटेशन होणे, धडधड होणे, त्याच्याबरोबरच पेशंटला बीपी लो होणे, कोल्ड सेन्सिटिव्ह असतात म्हणजे थंडी सहन करू शकत नाही, त्यांचे हातपाय कायम थंड पडतात, असे पेशंट हायपोथायरॉइडिझमचा त्रास आहे आणि वजन वाढत चाललेलं आहे तर थायरॉइडिनम 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकताय। हे औषध सुद्धा तुम्ही 3 थेंब सकाळी आणि 3 थेंब रात्री असं दिवसातून 2 वेळा घेऊ शकताय। त्याचा डोस अजून 200 1 पोटेन्सीमध्ये सुद्धा दिला जातो, पण ते तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेऊ शकताय। अशी ही 3 होमिओपॅथिक औषधं आहेत जी थायरॉइडमध्ये वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत। तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्याने ही औषधं घेऊ शकताय। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टे सेफ, स्टे हेल्दी।